माझे नाव मच्छिंद्र गणपत अंकुश, राहणार आंबडे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. काय झालं होतं? माझी आई माझ्या मुलीला शाळेत सोडून रिटर्न येत होती माळीन फाट्यावरतून. त्यावेळेस पुलावरती एक ती रॉंग साईडनं पूर्णपणे आईला तिने इकडून जाताना गाडीनं अवफेच्या रोडनं आपला आडिवरे रोडला जात असताना जोरदार ठोकर दिलेली आहे गाडीला. कधी झालं हे? हे गुरुवार 5/3/2026. ओके, मग तुम्ही कुणाला कळवलं, त्यानंतर डॉक्टरकडे नेलं, त्यांना काय झालं पुढे? डॉक्टर पण ते पहिल्यांदा घोडेगाव गावाला नेल्याच्या नंतर घोडेगावमध्ये पण त्यांना काही घेतलं नाहीये. मनसरला घेतलं, मनसरमध्ये पण काही घेतलं नाहीये. त्याच्यानंतर त्यांना डायरेक्ट वायशमला पाठवण्यात आलं. एक्सपायर झाले ते? हो, आता त्यांची काल डेट झालेली आहे. बरोबर. कुठली मुलं होते, बाईक कुठली होती, काय समजलं? काही तुम्ही पोलीस तक्रार केली? पोलीस तक्रार नोंदवलेली आहे, पण अजूनपर्यंत त्याचा तपास काय आम्हाला काही माहीत नाहीये. पोलिसांनी काय केले काय नाही आम्हाला काही माहीत नाही. ओके. अमोलजी, काय प्रकार आहे? खरं तर त्या दिवशी मी या ठिकाणी मला निरोप आला की आजीला टू व्हीलरवाल्यांनी उडवलेलं आहे. तर मी पण बाहेर होतो. मी जेव्हा पोचलो तेव्हा मनसर ग्रामीण रुग्णालयाला त्यांना आणलं होतं, परंतु त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केले आणि त्या ठिकाणी खरं तर हॉस्पिटलवाल्यांनीच ॲक्सिडेंट केस आहे म्हटल्यावरती पोलिसांना कळवायला लागत होतं त्या ठिकाणी, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे तशी कारवाई केलेली नाही. हा खरं तर वैद्यकीय क्षेत्रातल्या डॉक्टर अधिकारी यांचं खरं तर हा एक गुन्हाच आहे तसं म्हटलं तर. आणि शोकांतिका वाटते की आंबेगाव सारख्या विकसित तालुक्यामध्ये न्यूरोसर्जन जे डोक्यावरती उपचार करणारे असतील हे नाही आहेत. विकासाच्या नावाखाली आपण फक्त प्राथमिक उपचारच करतोय. घोडेगाव सारख्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना घेतलं नाही, मनसरला फक्त प्राथमिक उपचार केले आणि YCM साठी सजेस्ट केलं. खरं तर दुसरीकडं ही परिस्थिती आहे. आणि दुसरीकडं अशी परिस्थिती आहे का ग्रामीण भागामध्ये लहान लहान मुलांच्या हातामध्ये टू व्हीलर दिली जाते, 4 व्हीलर दिली जाते. रस्ता लहान आहे, मोठ्या मोठ्या गाड्या येतात, छोट्या गाड्या येतात आणि कुठल्याही प्रकारचे पालक या ठिकाणी काळजी घेत नाहीयेत. प्रत्येक गावाच्या ठिकाणी मध्यवर्ती चौकामध्ये खरं तर यांनी स्पीड ब्रेकर बसवले पाहिजे, परंतु अशी कुठलीही व्यवस्था नाहीये. आणि खरं तर आता आपण पाहतो आडिवऱ्याचा बाजार असतो बुधवारच्या दिवशी. काही पुण्या मुंबईवरून आलेले लोक असतात किंवा गावातली उन्हाळ लोक असतात. हे गाडीचं सायलेन्सरची पुंगळी काढून मोठ्या मोठ्याने रस्त्याने ती गाडी वाजवत जातात. याच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही. मी बऱ्याच वेळा मागणी केली की आडिवऱ्याला पोलीस चौकी एखादं बीट ठाणं करावं त्या ठिकाणी. या घोडेगाव पोलीस स्टेशन पासून जवळजवळ 40-50 किलोमीटर आउप्याचा भाग आहे. या भागावर कुणाचं नियंत्रण आहे का? या भागात गस्त वाढवली पाहिजे. या ठिकाणी माळीन फाट्यावर याआधी 2-3 वेळा चोऱ्या झाल्यात, त्याचाही काही तपास नाही. आणि आज ही घटना घडलेली आहे. आज या ठिकाणी आमची आजी आम्हाला सोडून गेलेली आहे. हा कुणाचा निष्काळजीपणा आहे? याच्यावर प्रशासन काही कारवाई करणार आहे का? समोरच्या व्यक्तींवरती कडकचे कडक कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आम्ही सर्व या ठिकाणी ग्रामस्थ असतील, अंकुश परिवार असेल, आम्ही पोलीस स्टेशन समोर या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत. सरपंच, तुम्हाला कधी कळलंय? मी ज्यावेळेला घटना घडली त्यावेळेला मी दुकानात होतो. ओके. हा. दुकानातून मग इकडे जरा थोडा आरडाओरडा झाल्यानंतर मग मी बाहेर आल्यानंतर आम्ही त्यांना उचललं. ते खाली जो पोरगा खाली बांध आपल्या ह्याच्या फुलाच्या शेजारी पडला होता त्याला उचलून आम्ही दवाखान्यात नेण्याचे. ओके. ह्या भागात असे प्रकार होत आहेत सध्या, तर असं फार वाढू लागलंय वर, काय सांगाल? कसं आहे माहिती का, याच ठिकाणी मग काय तिथं स्पीड ब्रेकर वगैरे किंवा काय असं बसवलं पाहिजे. आणि नाही त्या मुलांकडे लोक खरं म्हणजे गाडीचं किंवा हे असं देतात. त्यांना सगळं पालकांनी सुद्धा त्या पोरांवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. एवढं बऱ्याच वेळा दिसतात की या ठिकाणी शाळेतली मुलं सुद्धा बाईक घेऊन फिरतात. हो, बाईक घेऊन मुलं पण पालकांना आम्ही शाळेत गेल्यानंतर वारंवार मुलांना सूचना देतो, पालकांनाही सूचना दिलेल्या आहेत. तर पण आता त्याने सूचना देऊनही ते लोक हे करत नाहीत, त्याचं पालन करत नाही. या भागामध्ये जे दवाखाने आहेत वगैरे, तुम्ही जसं सांगितलं मगाशी की त्यांना सोसनिया वायशिम रेफर करावं लागलं, तर हे काय म्हणजे बऱ्याच दिवसापासून हे सगळा प्रकार चालू आहे. उपचार जर होत नसतील या ठिकाणी, एवढे मोठे मोठे दवाखाने बांधले गेलेत वगैरे, आणि तुम्हाला सोसनिया वायशिम रेफर करताय, चुकीचं आहे ना? 100% हे चुकीचं आहे. आमच्या समाजाला विकासच अजून कळलेला नाहीये. काय होतं या ठिकाणी मध्ये आरक्षणामुळं आम्ही सत्तेत आहोत आणि सत्ता म्हणजेच विकास आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे.
परंतु खरं तर आमच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्याच या ठिकाणी अजून स्वयंपूर्ण आम्ही झालेलोच नाही. आज आमचा शेतकरी किंवा जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना व्यवस्थित ज्या सुविधा पाहिजे त्याच मिळत नाहीयेत. आज आडिवऱ्यासारख्या या ठिकाणी हाकेच्या अंतरावरती ग्रामीण आरोग्य केंद्र आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा तज्ज्ञ डॉक्टर नाहीयेत किंवा ज्या फॅसिलिटीज पाहिजे त्या ठिकाणी नाहीयेत. हीच शोकांतिका आहे. लगेच ॲम्ब्युलन्स घेऊन गेले. बरं तशात ज्या अंधधुंद गाडी चालवणारा माणूस त्यांनी काय समोरून ते शाळेला ते मुलीला सोडून जात होते तेव्हा तिकडून येताना त्यांनी समोरून ठोकले का पाठीमागं असं काहीच नव्हतं आणि त्यांनी लपून बसले ते त्यांना आम्हाला न्याय मिळावा समोर समोर उडवलंय का? समोरासमोर उडवलंय. तिकडून येत असताना ती काय अशी पाठमध्ये म्हणजे ड्रायव्हर जो आहे तो अवफ्यावरून वरतून येत होता? हा अवप्यावरून तोडून येत होता वरतून. आणि त्या आजी तिकडनं इकडे येत होत्या? हा तिकडे मुलीला शाळेत सोडले आणि ते येत होते इकडं. पुलाच्या अलीकडे झाले हा की पुलावर झाले? पुलापाशीच झाले ना ते. आणि अंधधुंद गाडी चालवत होते ते परचेपर कोण विचारलं पण नाही का काय झालंय का काय नाही. फोन बिन सगळे बंद केले. ते पोरं पळून गेले होते? मग हा एकटाच पोरगा होता की अजून कोणी होतं गाडी त्याच्या? एकटाच पोरग. नंतर ते गेले असतील. मी तर नव्हतोच ना तेव्हा. हम्म. पण मग त्यांनी नंतर काय रिस्पॉन्स काही केलाच नाही. एक तर गरीब कुटुंब आहे यांचं. आणि ते काय आजारी वगैरे नव्हते, तंदुरुस्त होते म्हणजे असं काय? तंदुरुस्त होते ना, आजारी बिजारी काही नव्हते. शेती करायला जायची. शेतात जायचे ना? कांदा बटाटे काढायला जायची खाली. त्या कामाला जायचे म्हणताय? हो, रोज सकाळची कामाला जात होत्या आणि त्या दिवसाला त्या कामाला गेल्या. त्या दिवशी गेला नाही का? हो. ओके. हा, ते गाडीच जायचे, इथून गाडी जाते वगैरे कामगार लोकांची. हा हा हा. बापरे, म्हणजे आजारी वगैरे असं काही प्रकार नव्हता, पण केवळ उडवल्यामुळे ते एक्सपायर झाले. मग सगळं म्हणजे त्यांच्या जे ते करतील तेच आहे. ह्या घरामध्ये कोणी एवढं मी म्हणजे कमवणारा कोण नाही असं हा. म्हणायचं. हा. आता पोरग जरी आहे तुम्हाला वाटतंय, पण पोरग पण त्याला पण एवढी काही बुद्धी नाही कसं करावं काय करावं. अख्खा अवलंबून त्या बाईवर होता. आज त्याच बाईचं असं झालं म्हणल्यावर हे घर कसं चालणार? हं? सगळी लहान लहान आहेत, न कळती आहेत. एवढी काय त्यांना समज आहे का? करणाराने पण काय ना झालं, पण त्यांनी पण काहीतरी साथ द्यायला लागत होते ना. त्याने तिथं थांबायला लागत होतं. बाबा नाव होऊन झालं माझ्याकडून. हा, हे लोक बघायला सुद्धा आले नाहीत. एवढे कसे कठोर मनाचे आहेत. आज त्यांच्या लेकरा बाळांचं काय हालत होईल? एकच मुलगा आहे त्यांना? एकच मुलगा आहे, ह्या 2 मुली आहेत. ती सुनती तशी ती पण अपंगच आहे. ती पण अपंगच आहे. कुठं पण पडती तर तिला पीठ आली का ती कुठं पण पडती. अरे बापरे. मग कसं हे घर चालणार? बघा ना, विचार करू ना आणि तू. जे बलाढ्य पैसेवाले त्यांनी त्याच्या काही दुर्लक्षच केलं. आमचं कोण काय करतंय? आम्हाला न्याय मिळावा नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला उपोषणला बसू. जो न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही. थोडक्यात ते एकट्या कमवणार, त्याचं पूर्ण घर चालायचं असं. बघा ना, आता तुम्हाला पण डोळ्यांनी दिसत असेल ना. बघा ना यांच्याकडे बघून, ही पोरगी तिच्या सासरी, ही पोरगी तिच्या सासरी, ते पोरग तसं, ही सून ही अशी. त्याच्यातून तिला फिट येते. ही लहान लहान छोटी मुलं त्यांची नातवंड. खाली 300-400 म्हणजे रुपये अख्खा रोज अवलंबून त्यासाठी एकट्या बाईवरती 60 होता. किलोमीटर खाली जायची काम आहे. अरे अरे. रोजच कामाला जायचं. आम्ही माहिती काढली तर समजलं की ते रोजच जायच्या कामाला. गरिबी परिस्थिती असल्यामुळे रोजच कामाला जाणार ना ते. तुम्हाला घर बघून तरी थोडंफार अनुभव आलाच असेल ना. तर मजुरी केल्याशिवाय तर पर्याय नाही ना. आणि अशात असं झाले म्हणजे मग त्यांचं कुटुंब कसं चालणार आहे? आणि वाईट त्यांना वाटले की काय बाबा हे पोर काय करणार, याला कोण आहे? त्याच्यासाठी त्यांनी पैशाच्या दादागिरीच्या जोरावर काही दुखून बघितलं. काय करणार आहे? पुढे पोहोचणार आहे? पूर्ण सगळं. त्यांच्यावरतीच घर चालत होतं. बरं मी म्हणते गाड्या चालवणाऱ्यांनी पण व्यवस्थित गाड्या चालवायला पाहिजे. एवढा मोठा रोड काय तर असं झालं तसं झालं. एवढा मोठा रोड कडानी बायानं चाललेलं, तुम्ही डायरेक्ट अंगावरती यायचं म्हणजे बघा बरोबर. हा, बरं जागेवरती ना लगेच दुसऱ्या दिवशी कोमात बाई गेली. असं कसं गाडी चालित होता? नशा केली होती का चांगला होता? हे त्यांना शासनाने हे करून द्यावा. घरातली कमवती एक व्यक्ती गेली म्हणजे. प्रकारचं असं म्हणत त्याच दिवशी समजा हे झालं
हे उगाच दाखवलं जशी काय दागडू, पण एवढा मुक्का मार, एवढा भयंकर मार लागला म्हणल्यावर काय हं? असं इमानासारखी गाडी चालित होता का? एवढं मोठं माणूस जाग्यावर हे होते म्हणल्यावरती विचार करायची बात आहे ना. आणि जे मेन माणूस तेच नाही असे झालं याच्यामध्ये. मुलांना वगैरे शाळेत नेताना, त्यांना सोडून येताना, घरी येत असताना शेंगाळे नावाचा व्यक्ती हा गाडीवर डिंब्याच्या दिशेने जात असताना रॉंग साईडने त्याने जाऊन त्या पारूबाईला धडक दिली आणि त्याच्यामध्ये तिच्या मेंदूला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन जखम झाली आणि तिचा गुरुवारी हा अपघात झाला असता तिला घोडेगाव त्याचप्रमाणे मंचर या रुग्णालयामध्ये नेत असताना त्यांनी पुण्याला पाठवलं. वायसेम या ठिकाणी गेले 4-5 दिवस ती आपल्या मृत्यूशी झुंज देत होती. तिच्या मेंदूला मोठ्या प्रमाणे अपघात धक्का लागल्यामुळे त्यातमधून ती सावरली नाही व ती कोमामध्ये गेली व तिचा दुर्दैवी अंत हा मंगळवारी सकाळी 8 वाजता झाला. तर त्या कुटुंबाचं जे FIR दाखल झालेले पोलीस स्टेशन घोडेगाव, माननीय सागर पवार साहेब पोलीस निरीक्षक यांनी या बाबत योग्य तो खुलासा करावा व त्या शेंगाळे जो व्यक्ती असेल किंवा तो मुलगा आहे त्याच्यावर कडक कारवाई आणि त्या अंकुश परिवाराला योग्य तो न्याय देण्यात यावा. त्या अंकुश परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेगाव तालुका पक्षाच्या वतीने मी पोलीस स्टेशनला आवाहन करतो की आपण योग्य तो न्याय या कुटुंबाला देशाल अशी मी आशा बाळगतो. जर आपण याच्यात योग्य न्याय जर नाही दिला तर यापुढे आम्ही सर्व आंबेगाव तालुक्यातील कार्यकर्ते त्याचप्रमाणे आंबेडकरी जनता ही आपल्या इथे स्टेशनला येऊन जाब विचारेल आणि त्याचप्रमाणे योग्य निर्णय जर ह्या कुटुंबाला दिला नाही तर उग्र पद्धतीचं असं आंदोलन आम्ही या पोलीस स्टेशन समोर करू. शेंगाळे परिवाराचा जो मुलगा असेल त्याचं पण गाडी त्याचप्रमाणे त्याचं लायसन हे आपण पाहावे, त्यांच्यावर पण सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि ह्या माऊलीला, ह्या मच्छिंद्राच्या आईला योग्य तो न्याय द्यावा अशी मी आपणा या कुटुंबाच्या वतीने आवाहन करतो आहे.